Hello students, welcome to Late Prayagway Patil Junior College. Organization of Commerce and Management, OCM, 4th chapter, Forms of Business Organization first. Today we have start. व्यवसायाच्या विविध पद्धती फर्स्ट. यामधील आपल्याला फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन हा घ्यायचा आहे, म्हणजेच वैयक्तिक खाजगी स्वरूपातील जो प्रायव्हेट सेक्टर आहे या प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजेच वैयक्तिक खाजगी स्वरूपातील बिझनेस ऑर्गनायझेशन्स कोणते, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, त्याची मीनिंग काय आहे आणि त्याच्यामध्ये येणारे प्रायव्हेट सेक्टर्समधील बिझनेस ऑर्गनायझेशनचे पार्ट घ्यायचे. खाजगी स्वरूपातील व्यवसायाच्या पद्धती म्हणले आपण, म्हणजेच वैयक्तिक स्वरूपात चालवण्यात येणारे व्यवसाय कोणते हे आपण या प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मग प्रायव्हेट सेक्टर याचाच अर्थ खाजगी मालमत्ता आपली कोणतीही असेल. आपण म्हणतो माझं प्रायव्हेटली माझं प्रॉपर्टी आहे, म्हणजे माझी वैयक्तिक आहे, ती सार्वजनिक नाही. ज्या पद्धतीने आपले टू व्हीलर आहे, वही आहे, पेन आहे, हे सर्व काही आपल्या प्रायव्हेट स्वरूपातील वैयक्तिक खाजगी स्वरूपातील आहे. याचा अर्थ त्याच्यावरती इफेक्ट होणारा हा सर्व काही काय असतो, तुमचा असतो, म्हणजेच वैयक्तिक याचा असतो. इन सपोज जर एक्झाम्पल तौर पर मी एक स्वतःचं माझं शॉप टाकलं, माझं वैयक्तिक एकट्याने मी एक शॉप टाकलं, त्यामध्ये होणारा इन्व्हेस्टमेंट पैसा कोण लावणार आहे, मीच लावणार आहे. त्यामध्ये होणारा प्रॉफिट हा कोणाचा असणार आहे, माझाच असणार आहे. आणि त्यावरती होणारा लॉससुद्धा कोणाचा असणार आहे, माझाच असणार आहे. याचा अर्थ त्याच्यामधील इन्व्हेस्टमेंट असेल, प्रॉफिट असेल, ते पूर्णपणे प्रायव्हेटली असेल, नॉट अ पब्लिक, म्हणजेच सार्वजनिक. जसं आपली वैयक्तिक कार आहे ही माझी आहे, वैयक्तिक स्वरूपातील इंडिव्हिज्युअलची आहे, एका सिंगल पर्सनची आहे. आणि तेच जर आपण एस टी महामंडळ असेल, ट्रॅव्हल्स असेल, हे कोणाची असते, पब्लिकरित्या लोकांच्या वेगवेगळ्या. आपण त्यामध्ये काय करतो, ट्रॅव्हल्स करतो. एस टी महामंडळ कोणाचं आहे, सरकारी आहे, पब्लिक आहे. आपण त्यामध्ये कसंही वागतो, त्याच्यावरती होणारं नुकसान किंवा फायदा आपण पाहतो का, नाही पाहत आपण. परंतु इन शॉर्ट ते आपल्याच खिशातून गेलेलं असतं टॅक्स, परंतु आपल्याला लक्षात येत नाही. परंतु त्याच पद्धतीनं या प्रायव्हेट सेक्टर्स ऑर्गनायझेशनमध्ये जे कोणतेही बिझनेस करणार आहे त्याच्यावरतीचं ओनड मालकी त्याचीच आहे, त्याच्यावरतीचं मॅनेजमेंट त्याचंच आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये होणारा प्रॉफिटसुद्धा त्याचाच आहे. या जो कोणताही इंडिव्हिज्युअलरित्या चालवण्यात येतो बिझनेस ऑर्गनायझेशन वैयक्तिक स्वरूपातील, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. मग या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणजेच याचाच अर्थ या व्यावसायिक संघटनेमध्ये कोणते कोणते बिझनेसेस येतात हे पार्ट आपल्याला पाहायचं आहे या पूर्णपणे चॅप्टरमध्ये. तर यामधील इंट्रोडक्शन, प्रायव्हेट सेक्टर्स इन्क्लूड्स ऑल डिफरंट टाईप ऑफ individual or corporate enterprise. Private sector enterprises are owned and managed by the private entities. प्रायव्हेट सेक्टर खाजगी स्वरूपातील जे सेक्टर्स आहे त्याच्यावरतीचं ओनड मालकी आणि त्यावरतीचं कंट्रोल अँड मॅनेज्ड करण्याचं काम हे पूर्णपणे प्रायव्हेट एंटायटीज अंतर्गत करण्यात येतं. दीज प्रायव्हेट सेक्टर एंटरप्राइजेस are mostly characteristics by the certain common characteristics like private entity, profit motive, ownership and management in private hands. या प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनचा जो कोणताही वैशिष्ट्य म्हणजे मूळ भाग त्याचा सांगण्यात येईल त्यावरतीचं काय आहे, कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आहे, सर्वांचं सारखं वैशिष्ट्य आहे. कोणतं आहे तर त्यामधील प्रॉफिट मोटिव्ह, नफा कमवणे, व्यवसाय टाकतोय, बिझनेस टाकतोय आपण, याचाच अर्थ आपला पर्पज काय असतो, मेन उद्देश काय असणार आहे, नफा कमवणे, अर्निंग प्रॉफिट. नफा नसेल तर आपण बिझनेस टाकतो का, प्रॉफिट नसेल तर बिझनेस टाकणार आहे का, बंद करतो. विदाऊट प्रॉफिट काय उपयोगाचं आहे, नाहीच काही उपयोगाचं, त्याच्याशिवाय होणार आहे नाही. वही घेतली आपण, पेन घेतला आहे, त्याच्यामध्ये राईट डाऊनच करत नसेल तर कोरं घेऊन फिरण्यात काय मजा. गाडी घेतली आहे, मध्ये पेट्रोलच नसेल तर काय उपयोग आहे, गाडी घेतली आहे दारातच लावण्यात काय मजा आहे, त्याच्यावर फिरावं लागेल, चालावं लागेल. त्याच पद्धतीनं बिझनेस टाकतोय, त्याच्यात जर अर्निंग प्रॉफिट नसेल, नफा नसेल तर आपण बिझनेस चालवतो का, मग याचाच अर्थ प्रत्येक बिझनेसचा, मग तो प्रायव्हेट असेल किंवा अदरवाईज असेल, अर्निंग प्रॉफिट हा त्याचा मेन मोटिव्ह असतो, उद्देश असतो. त्याच पद्धतीनं प्रायव्हेट सेक्टरचा मेन पर्पज काय आहे,
अर्निंग प्रॉफिट, नफा कमवणे. आणि हे कोण करतं प्रायव्हेट सेक्टरचं? पूर्णपणे प्रायव्हेट पर्सन्सच्या इन हँडमध्ये ते वर्किंग प्रायव्हेट सेक्टर्स ऑर्गनायझेशन असतात. त्यानंतर पुढे Nowadays, the private sector in the forms of corporate industrial units are normally owned by the shareholder and managed by the professional managers, where they are not only guided by the profit motive but also by expansion, pursuing social conscience, social responsibilities, social welfare, etc. त्याचबरोबर या नॉर्मली आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात जसं SP चे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर होल्डर्स हे आपण शिकवलं होतं, म्हणजे भागधारक ज्याला म्हणण्यात येतात. याचाच अर्थ काय झाला? एखादी सपोज एक कंपनी आहे, या पद्धतीची आपण पाहिलो. आता ही एक कंपनीच आहे, कुठलं आहे? आपला ही मोबाईल कंपनी आहे. परंतु एक कंपनी, जसं आत्ताच म्हणलं मी, माझा एकट्याचा बिझनेस आहे, परंतु कंपनी एकटा पर्सन चालवू शकतो, टाकू शकतो का हो? नाही, मोर दॅन पीपल्स लागतात त्याच्यामध्ये. त्यावरतीनुसार तो सुरू करतो त्या ठिकाणी आणि मग त्याच्यानुसार त्याच्यावरतीची वर्किंग होते. आणि जो पर्सन ज्या कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी जो फंडिंग लागते त्या फंडिंगमध्ये काय करतो? तो पैसा एकटा गोळा करता शकतो का? तेवढे अब्जो खरब रुपये नाही, तर तो पीपलकडनं, लोकांकडनं गोळा करतो. जे पर्सन्स पैसे देतात आणि त्याच्यातील युनिट खरेदी करतात त्यांना शेअर होल्डर असं म्हणलं जातं. एखादा छोटासा भाग, जसं आपण गावाकडील व्यक्ती आहात, मे बी जास्त करून असतील, आपल्याला माहिती आहे आपल्या शेतामध्ये शुगर केन येतं का नाही? म्हणजे ऊस येतं. ते ऊस आपण कुठं टाकतो? कारखान्याला टाकतो. परंतु कारखान्याला प्रत्येक शेतकरी टाकू शकतो का? नाही. त्याचं काय घ्यावं लागतं? त्या कारखान्याचे शेअर्स घ्यावे लागतात, तरच तो त्या ठिकाणी. शेअर्स घेणे म्हणजेच काय झाले? त्या कंपनीचा, त्या इंडस्ट्रीचा त्यांनी छोटासा युनिट परचेस करणे, त्याला शेअर होल्डर असं म्हणलं जातं. म्हणजेच कंपनी एस्टॅब्लिशमेशन जर जायचं असेल त्यावरतीचं कंट्रोल करण्याचं काम हे शेअर होल्डर अंतर्गत करण्यात येतं. आणि मग त्याच्यावरतीचं मॅनेज्ड करण्याचं काम त्याचे मग वेगवेगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स करत असतात. मग आपण म्हणतो या ठिकाणचा कारखाना यांचा, अमित देशमुखचा आहे, तिकडचं गोपीनाथ मुंडे, ते फक्त काय झाले? त्याच्यावरतीचे मॅनेज्ड करणारे पर्सन्स झाले. आणि त्याच्याखालील जे पर्सन्स आहेत ज्यांनी शेअर्स घेतलेला आहे ते झाले शेअर होल्डर्स. अशा रीत्या जे कोणतेही वेगवेगळे बिझनेसेस चालवण्यात येतात प्रायव्हेट सेक्टर्स अंतर्गत, त्याला म्हणलेलं आहे. त्यानंतर त्या पुढची मिनिंग प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशनची. द प्रायव्हेट सेक्टर इज द पार्ट ऑफ द इकॉनॉमी दॅट इज रन बाय इंडिव्हिज्युअल्स or group of individuals to earn profit. प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन हे अशा प्रकारचं सेक्टर आहे, वैयक्तिक स्वरूपातील सेक्टर, ज्यामध्ये पार्ट ऑफ इकॉनॉमी दॅट रन बाय द इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू अर्न प्रॉफिट. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जो नफा कमवण्यासाठी अर्न प्रॉफिट. इंडिव्हिज्युअल व्यक्ती, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल एका सिंगल व्यक्तींचा समूह, एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जो अर्न प्रॉफिट नफा मिळवण्यासाठी एकत्रित येऊन जे सेक्टर व्यवसाय चालवतो त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन. आलं लक्षात? काय आहे? इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी एकत्रित आलेल्या सेक्टर्सला प्रायव्हेट सेक्टर्स ऑर्गनायझेशन असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर रिमेनिंग भाग आपण नंतर